शिवसेना पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 12 ऑगस्टला पुन्हा एकदा सुनावणी झाली। गेल्या 12 दिवसातली ही 5वी सुनावणी होती। या सगळ्या सुनावण्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचाच युक्तिवाद सुरू आहे। बुधवारी झालेल्या सुनावणीत सुद्धा सिब्बल यांनीच बाजू मांडली। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। निकाल काय द्यायचा हे निवडणूक आयोगाने आधीच ठरवलं होतं, त्यानुसार त्यांनी निकाल दिला असा आरोप कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला। यावेळी सिब्बल यांनी 2018 मधले निवडणूक आयोगाशी झालेल्या पत्रव्यवहारांचे काही दस्तावेज कोर्टाला दाखवून निवडणूक आयोगाच्या कारभारावर सवाल केले। पण आजच्या सुनावणीत सिब्बल यांच्या युक्तिवादावर न्यायाधीशांनी सुद्धा काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली। तसंच सिब्बल यांनी काही सवाल सुद्धा केले। बुधवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत नक्की काय घडलं, सिब्बलांच्या युक्तिवादावर न्यायमूर्ती काय म्हणाले, सगळे जाणून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सुनावणीच्या सुरुवातीला सिब्बल यांनी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 29A चा उल्लेख केला। यातल्या काही सबसेक्शन्सचा दाखला देत त्यांनी कोर्टाला माहिती दिली। यातल्या काही उपकलमांचा उल्लेख करत सिब्बल म्हणाले, उपकलम 4 च्या संदर्भात उपकलम 9 बघितलं तर जर पक्षाचं नाव, मुख्यालय, पदाधिकारी किंवा पत्ता यामध्ये कोणताही बदल झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणं आवश्यक असतं। आता आम्ही निवडणूक आयोगाला काय सांगितलं ते बघा। त्यावरून अनावश्यक वाद निर्माण केला जातोय। आम्ही पदाधिकाऱ्यांची नावं कळवणारं पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं होतं, त्यात काही बदल झालेत हे माहीत असल्याने निवडणूक आयोगाने आम्हाला ते सांगायला सांगितलं होतं। पण आता आयोग 2018च्या पक्ष घटनेबद्दल आम्हाला माहितीच नसल्याचं सांगतोय। त्यावेळी झालेल्या पत्रव्यवहारात शिवसेना पक्षप्रमुख असा स्पष्ट उल्लेख असल्याचं सिब्बल यांनी सांगितलं। यावर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, जर पक्ष घटनेत काही बदल झाले नव्हते तर ते कळवण्याची गरज नव्हती। त्यावर सिब्बल म्हणाले, कायद्यानुसार जे काही करणं गरजेचं होतं ते आम्ही केलं। नवीन पक्ष घटना आमच्याकडे नाही असं म्हणणं निवडणूक आयोगासाठी सोपं आहे। सगळे उपनेते हे नाम निर्देशित असतात असं आयोग म्हणतो, पण प्रत्यक्षात त्यांची निवड झालेली असते। आयोग त्यांना देण्यात आलेल्या कागदपत्रांकडे सुद्धा पाहत नाही असा आरोप सिब्बल यांनी केला। सिब्बलांनी दावा केला की 12 उपनेते हे नाम निर्देशित केले गेले होते आणि 21 जण निवडून आले होते। हा पत्रव्यवहार 4 एप्रिल 2018 ला झाला होता। त्यावर आयोगाचा शिक्का सुद्धा आहे। हे पत्र उपनिवडणूक आयुक्तांकडे सादर करण्यात आलं होतं। आता 2018 मध्ये तर मी असा बनावट दस्तावेज बनवणं शक्य नाही, पण आयोग हा दस्तावेज अस्तित्वातच नसल्याचं म्हणतंय असं म्हणत कपिल सिब्बल यांनी 4 एप्रिल 2018च्या आयोगाशी झालेल्या पत्रव्यवहाराचा पुरावा दाखवत निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले। सिब्बल यांच्या या युक्तिवादावर न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची यांनी प्रतिप्रश्न केला। फेब्रुवारी महिन्यात नेत्यांच्या संख्येत काही बदल झाले होते, तुम्ही निवडून आलेल्या सदस्यांची नावे कळवली नव्हती का असा प्रश्न बागची यांनी केला। त्यावर आम्ही सगळं कळवलं होतं, आम्ही नाम निर्देशित आणि निवडून आलेल्या अशा दोघांचीही माहिती दिली होती। आमचं म्हणणं असं आहे की आम्ही पक्षाची घटनाही सादर केली होती असं सिब्बल यांनी सांगितलं। त्यावर बागची म्हणाले की आयोगाचं म्हणणं आहे ही सगळी कागदपत्र नंतर तयार करण्यात आली होती। त्यावर सिब्बल यांनी लगेच उत्तर देत म्हटलं की त्यावर निवडणूक आयोगाचा शिक्का आहे। जर ते दस्तऐवज नंतर तयार केले गेले असतील तर त्यांनी त्याबाबत कारवाई करायला हवी असं म्हणत सिब्बल यांनी पुन्हा एकदा आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला। यानंतर सिब्बल यांनी पुन्हा एकदा पक्ष घटनेचा उल्लेख केला। पक्षप्रमुख हे निवडणुकीद्वारे नियुक्त केले जातात। राष्ट्रीय कार्यकारिणी, उपनेते यावरून असं दिसतं की शिवसेनेची सर्वोच्च धोरण निर्णय घेणारी यंत्रणा पूर्णपणे लोकशाहीवादी आहे। आता नियुक्त्या कोणाच्या होतात तर शिवसेना नेते, काही उपनेते आणि 2 सचिव। पक्षाचा कोषाध्यक्ष निवडणुकीद्वारे निवडला जातो का तर नाही, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख यांची नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती केली जाते। निवडून आलेल्या व्यक्तींनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम ते करतात। पण शिवसेना नेता हा शब्दप्रयोग संदिग्ध वाटतो। तो विधिमंडळ पक्षाचा नेता आहे की पक्षाचा नेता याचा अर्थ पक्षातील नेता असा होतो। निवडणूक आयोगाला एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचायचं होतं, म्हणूनच त्यांनी 2018च्या घटनेकडे दुर्लक्ष केलं। त्यांनी आधीच निष्कर्ष निश्चित केला आणि त्यानुसार तर्क फिरवला। परिच्छेद 15 अंतर्गत जी प्रक्रिया राबवायला हवी होती त्याच्या हे अगदी उलट आहे असा आरोप कपिल सिब्बल यांनी केला। तो निष्कर्ष गाठण्यासाठी आधी राज्यघटना आणि नंतर संघटनात्मक रचना यांना बाजूला सारून शेवटी केवळ विधिमंडळ पक्ष हाच घटक विचारात घेणं हाच एकमेव मार्ग होता। त्यानंतरच दुसऱ्या गटाकडे विधिमंडळातील बहुमत आहे आणि म्हणून त्यांनाच पक्षाचं चिन्ह मिळायला हवं असं म्हणणं आयोगाला शक्य झालं असतं। तुम्ही आधीच अंतिम निष्कर्ष ठरवता आणि मग त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर्काची जुळवाजुळव करता।
शहर प्रमुख आणि विभाग प्रमुख यांची निवड निवडणुकीद्वारे होणं अनिवार्य ठरेल. त्यानंतर प्रशासकीय रचनेचा मुद्दा येतो. त्या पदांवर नियुक्त्या केल्या जातात, कारण पक्षाची धोरणं अंमलात आणणं हे त्यांचं काम असतं. यामध्ये सरचिटणीस, खजिनदार आणि चिटणीस यांचा समावेश होतो. तसंच राज्य पातळीवरही अशीच रचना असते, असं सिब्बल म्हणाले. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाच्या खटल्याचा संदर्भ दिला. त्याआधी त्यांनी इलेक्शन कमिशनचा मुद्दा घेतला. ते म्हणाले, 13 वर्षात इलेक्शन कमिशनला हे समजलं नाही का की पक्षाची दुसरी घटना सुद्धा आहे. हे भारताचं इलेक्शन कमिशन आहे आणि मग ते म्हणतात की पक्षाची घटना इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवर नाही. मला एवढंच म्हणायचंय की इलेक्शन कमिशनच्या पुढे कन्क्लुजनवर येण्यासाठी कोणतेही डॉक्युमेंट्स नव्हते. त्यानंतर न्यायमूर्तींमध्ये डिस्कशन झालं आणि सिब्बल यांनी युक्तिवाद करताना इलेक्शन कमिशनच्या समाजवादी पार्टीच्या संदर्भातल्या ऑर्डरचा दाखला दिला. इलेक्शन कमिशन समाजवादी पक्षाच्या सुनावणीचा आधार घेत आहे. मुलायम सिंग यांच्या गटाचं असं म्हणणं होतं की अखिलेश यादव यांचा गटच असंवैधानिक आहे, पण ती केस पक्षातल्या फुटीबद्दल आहे, ज्यावर न्यायमूर्तींनी जिंकलं कोण, वडील की मुलगा, हा प्रश्न विचारला. त्यावर सिब्बल यांनी मुलगा जिंकला, मी मुलाच्या बाजूने होतो असं उत्तर दिलं. मग न्यायमूर्तींनी कुटुंब सुद्धा विभागलं गेलं. पक्ष हा संपत्ती झाला आणि त्यांनी मुलायम सिंग यादव यांच्या मृत्यूपूर्वी सामंजस्याने सगळं मिटवलं ना असं विचारलं, ज्यावर सिब्बल यांनी होकारार्थी उत्तर दिलं. त्यानंतर न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची म्हणाले, पक्ष फूट ही 10व्या अनुसूचीखाली निश्चित केली जाते. त्यानंतरच्या घडामोडींचा विचार केला जाऊ शकतो की नाही यावर तुम्हाला युक्तिवाद करावा लागेल. विधिमंडळ पक्षातली फूट ही मूळ पक्षात किंवा मुख्य संघटनेत पसरू शकत नाही असं घटनापीठानं म्हणलेलं नाही. यावर सरन्यायाधीशांनी सुद्धा मुद्दा उपस्थित केला. जर तुम्ही असं म्हणत असाल की सुरुवातीच्या टप्प्यावरच निवडणूक आयोगाकडे अधिकार क्षेत्र नाही, तर मग त्या प्रकरणावर पुढे काहीच विचार करता येणार नाही. पण जर अधिकार क्षेत्र असेल आणि त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला असेल किंवा ती कार्यपद्धती चुकीची असेल तर काय, असं सरन्यायाधीशांनी विचारलं. त्यावर सिब्बल म्हणाले, जर पक्षातील फुटीबाबत प्रथमदर्शनी बाब सिद्ध होत असेल तर पुढील घडामोडी घडतील. पण 19 जुलै रोजी आयोगाकडे नेमके कोणते दस्तऐवज उपलब्ध होते असा प्रश्न सिब्बल यांनी केला. सिब्बल म्हणाले, जरी आपण त्यांची बाजू त्यांच्या दाव्यानुसार सर्वोच्च पातळीवर मानली तरीही त्यांचे सुमारे 4 लाख प्राथमिक सदस्य होते. आमचे 19 लाख होते, पण सध्या मी त्या मुद्द्यावर बोलत नाहीये. यावर न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची म्हणाले, शिंदे गटाला 11 राज्य प्रभारींचा पाठिंबा होता. राज्य प्रभारी हे पक्षाच्या रचनेचाच एक भाग असतात. ते शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेबाहेरील घटक नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखाद्या राजकीय पक्षाचा विचार करतो तेव्हा केवळ पदाधिकाऱ्यांचाच विचार करून चालत नाही, तर प्राथमिक सदस्यांचाही विचार करावा लागतो. शिवाय पक्षात एक श्रेणीबद्ध रचना असते. या रचनेमध्ये विधिमंडळ पक्षातील सदस्यांचाही समावेश असू शकतो किंवा त्यांचा गट हा मूळ पक्षाचाच एक उपघटक असू शकतो. समजा विधिमंडळ पक्षात फूट पडली आणि ती फूट प्राथमिक सदस्य स्तरापर्यंत पोहोचली, तर अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने या वादाची तपासणी कशी करावी? परिच्छेद 15च्या उद्देशाने याला प्रतिस्पर्धी गट मानता येईल का याचा विचार आपल्याला करावा लागेल, असं निरीक्षण बागची यांनी नोंदवलं. यावर कपिल सिब्बल म्हणाले, आपण मांडलेला मुद्दा माझ्या लक्षात आला आहे, मी त्यावर माझं म्हणणं मांडतो. त्याबाबत न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची यांनी सांगितलं की सर्वप्रथम आपल्याला हे पाहावं लागेल की पक्षात फूट पडली आहे का. फूट कदाचित विधिमंडळ पक्षातून सुरू होऊ शकते, पण ती दरी संघटना आणि प्राथमिक सदस्य स्तरापर्यंत पोहोचू शकते. त्यावर सिब्बलांनी मला त्याबद्दल उत्तर देऊ द्या. कायद्याच्या तत्वानुसार केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडल्यामुळे राजकीय पक्षात फूट पडली असे कधीच मानता येत नाही. हे संविधान पीठाने निश्चित केलं आहे. त्यावर बागची म्हणाले, संविधान पीठ असं म्हणतं की प्रस्तावित फूट ही केवळ विधिमंडळ पक्षातील फुटीपुरती मर्यादित राहू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की जर विधिमंडळ पक्षात फूट पडली आणि त्यानंतर ती संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वामध्येही दिसून आली तर त्याचा विचार केला जाऊ शकत नाही. ती एका मोठ्या फुटीचं केंद्रबिंदू असू शकते, असं महत्त्वाचं विधान न्यायमूर्ती बागची यांनी केलं. यावर सिब्बल म्हणाले, संविधान पीठ काय म्हणते ते क्षणभर बाजूला ठेवा, फक्त परिच्छेद 15 वाचा, त्यात विधिमंडळ पक्षाचा उल्लेख नाही. यावर बागची म्हणाले, आम्ही तुमचा युक्तिवाद समजून घेतला आहे. यावर अधिक बारकाईने विचार करण्याची गरज असल्याचं दिसतं. तुम्ही भक्कम बाजू मांडत आहात, पण आम्हालाही या पैलूबाबत स्पष्टता हवी आहे. तुम्ही सादर केलेल्या घटनाक्रमाच्या यादीत तुम्ही नमूद केले आहे की समर्थनाची शपथपत्र दाखल करण्यात आली होती. त्यावर हो, मी स्वतःच काही दिवसांपूर्वी माननीय न्यायालयाला ती दाखवली होती, असं सिब्बलांनी सांगितलं. पुढे सिब्बल म्हणाले, 2018च्या घटनेकडे दुर्लक्ष केलं गेलं. विधानसभेतल्या बहुमतामुळे फूट पडली असं गृहीत धरलं गेलं. त्या आधारावर ही हुकुमशाही असल्यामुळे मी यात लक्ष घालणार नाही असं म्हणलं जातंय.
पण संघटनात्मक बहुमतात आम्ही खूप पुढे होतो. निवडणूक आयोगाला संघटनात्मक रचनेकडे दुर्लक्ष करायचं होतं. 30 जून नंतर म्हणजे शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर जे लोक आमच्या सोबत होते ते दूर गेले, हे आजही घडत आहे. पण जर तुम्ही अशा राजकीय घटना घडू दिल्या की विधिमंडळ पक्षाची एक शाखा फुटते, स्वतःला पक्ष म्हणवते आणि निवडणूक आयोगाकडे जाते, तर ते एक चक्रीवादळ आहे. तुम्ही विधिमंडळ पक्षाला सत्ताधारी पक्षाला विकू कसं देता, त्यांना मुख्यमंत्री म्हणून बसवू देता आणि ही एक घडणारी घटना आहे असं कसं म्हणू शकता? अशा प्रकारे तुम्ही कोणतेही सरकार उलथवून टाकू शकता. कायद्याला लोकशाहीची थट्टा करू देऊ नका. लोकशाही अशा प्रकारे झाकोळली जाताना आपण पाहू शकत नाही. म्हणूनच मी स्वतः विलिनीकरणाविरोधात याचिका दाखल केली आहे. आता कपिल सिब्बल 13 ऑगस्टला शेवटचा युक्तिवाद करणार असून ते अपात्रतेवर बोलणार आहेत. त्या युक्तिवादादरम्यान उपस्थित राहिलेले शिंदेचे खासदार नरेश म्हस्के यांनी निवडणूक आयोगावर खापर फोडण्याचा ठाकरेंच्या सेनेचा प्रयत्न आहे असा आरोप केला आहे. नंतरच्या निवडणुकीत आमदार, खासदार, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका सगळीकडे आमचे लोक निवडून आले आहेत, त्यामुळे खरी शिवसेना आमचीच असं त्यांनी म्हटलंय. तर ठाकरेंचे खासदार संजय राऊत म्हणाले, निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने सुनावणी न घेता एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह म्हणून मान्यता दिली ते किती बेकायदेशीर आहे. विधिमंडळातील फूट म्हणजे पक्षातली फूट नाही, यावरच आज युक्तिवाद झाला. निवडणूक आयोगाने आधी निर्णय ठरवला आणि मग कागदपत्र मागवण्याचं नाटक करण्यात आलं. अदृश्य शक्तीपेक्षा देशाचं संविधान आणि घटनापीठ मोठं आहे आणि आमचा त्याच्यावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. एकंदरीतच सिब्बलांच्या युक्तिवादावर कोर्टाने मांडलेली निरीक्षणं सुद्धा महत्त्वाची असून पुढील सुनावणीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.